परी बाळा सांभाळू न भाजेल हात. मला कळतं, मी रोजच करते ना पोळी. हो ग आजीबाई कर. आणि रोज रोज यशला पोळी द्यायची काय गरज आहे ग? कारण तो माझा फ्रेंड आहे आणि मला तो खूप आवडतो. अच्छा, खूप आवडतो. हो. माझ्यापेक्षा जास्त? विचार करावा लागतोय तुला. आई चल पटकन, नाही तर घालतोंडे ओरडतील तुला. हो ग बाळा चल पटकन. आई वेळेवर जेव, सगळा डब्बा संपव, माझी काळजी करू नको. मी काकूंना त्रास देणार नाही. की आजीबाई चला. चला. आई तू रोज रोज रडू नकोस ना. मला डायबिटीज आहे ना, मग मला रोजच इंजेक्शन घ्यायचं असतं. हो ग माझं बाळ, तू माझं छोटस पिल्लू आहे ना, मग तुला त्रास झाला तर मला वाईट वाटणारच ना. नाही रे, बस मी जा, हे ठेवून येतेस. जा हे जाऊन ठेवून. हो आई. अहो चला या, सावकाश सावकाश या. हा सावकाश सावकाश या. हा हो काका या. किती दिवसांनी बघितलं. या ना काका आत या. अगं 1-2 दिवस जरा बरं वाटत होतं, घरातल्या घरात फिरत होते, म्हंटल तुझ्याकडे जावं. बरं केलं. बसा ना काका या, बसा. परी हरवल्यापासनं घराच्या बाहेरच पडले नाहीये. काही करायचा आत्मविश्वासच वाटत नाही असं म्हणत होते, म्हणून म्हटलं तुझ्याकडे आले की बरं वाटेल जरा. बरं केलं काकू. हो असे काय बघताय, हे घर काय आपल्याला परक नाहीये, आपल्या लेकीचंच तर घर आहे. बंडू काका. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हे सगळं यांच्यामुळे घडलंय ग. मी नको नको सांगत होते त्यांना, पण तरी त्यांनी ऐकलंच नाही ग माझं. काका काका बरी कुठे काका? कुठे सोडून आलेत तिला काही कळतच नाहीये. मी नाही काय केलं, खरंच मी नाही केलं, मुद्दाम नाही, काय काय नाही केलं, मी नाही केलं, मी कुठे खरंच नाही केलं, मामा मी नाही, मी खरंच नाही केलं, मी मुद्दाम नाही केलं, मी आपली नात आहे. मी काही नाही केलं, मी नाही केलं काही, मी नाही पाहून काका. हो हो बरं बरं चला आपण आपल्या घरी जाऊया. शांत व्हा आधी, आधी शांत व्हा. चला चला हो आपल्या घरी जाऊ, आपल्या घरी जाऊ. मी नाही केलं, पण काही मी नाही केलं. आन्या, हॅलो फ्रेंड. अरे बच्चा बोल. तू रडतेस का? काय झालं, बरी आहेस ना? आणि आई ठीक आहे ना? आई ओके आहे, पण बंडू काका आमच्या घरी किती दिवसानंतर आले होते ना, मग ते मला ओळखतच नाही. मला बघून ते खूप घाबरले. फ्रेंड, आता बंडू काका माझ्याशी कधीच बोलणार नाही का? मला खूप भीती वाटते. हे बघ बच्चा, तू घाबरू नको. बंडू काका तुझ्याशी आधीसारखंच बोलतील, तुझ्यावर आधीसारखंच प्रेमही करतील. ओके, मी समजावीन त्यांना. मला सांग, आई कुठे? आई त्यांना शांत करायला त्यांच्या घरी गेले. मी एकटीच्या घरी, मला खूप भीती वाटते. हे बघ बच्चा, बंडू काकांना जरा बरं वाटलं ना की आई येईल, आणि मी एक काम करतो, मी ऑफिसला जायच्या आधी मी येऊन जातो. आणि हे बघ, तू अशी रडू नको, तू
स्ट्रॉंग गर्ल आहेस की नाही? हा, गुड गर्ल आहेस ना तू? हो तू ये, तू जवळ असलीस की मला भीती नाही वाटत. ठीक आहे, मी येतो, प्रॉमिस. ओके, मग आपण बंडू काकांना समजवूया आणि थोडस मॅजिकही करूया आणि त्यांच्या चेहऱ्यावर मॅजिक वाला स्माइल आणूया. ओके, ओके. बाय. परी इतकी रडते म्हणजे बंडू काकांच्या बाबतीत काहीतरी नक्की सिरियस झालं असणार. मला तिथे असायला हवं. जग्गू, मी हे करणार नाही. अरे तू मला नाही म्हणतोस, मला नाही म्हणतोस तू. हे बघ, तू पार्टनर इन क्राईम का काय म्हणतात तसं आहेस ना. मला नाही म्हणतोस. या अशा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला साथ देणार नाहीस. जग्गू, एरवीची चेष्टा मस्करी भंकस सगळी वेगळी. हा विषय गंभीर आहे, याच्यात मस्करीची कुस्करी होईल. मी तुला सांगतो काही होणार नाही. मी आहे ना. मी तुझा आजोबा म्हणून किंवा मित्र जग्गू म्हणून जर ऐकलं नाहीस ना, बॉस म्हणून ऑर्डर देईन सांगतो मी तुला. म्हणजे मला तुम्ही धर्मसंकटात पाडताय. नका ना असं करू. अरे मी तुला सांगतो काही होणार नाही. काय हे होणार नाही. मी तुला सांगतो. आणि मी आहे ना, कशाला काही झालं तर मग कशाला काय करतो. हे बघ, मी असे इथे छातीला हात लावून बसे, हार्ट अटॅकला म्हणून गाडाबाडा लोळेन. कळलं? तू आरडाओरड कर, घरातले सगळे धावत येतील, त्यात तोही धावत येईल. बस यश करणं लग्नाचं वचन घेऊ. आहे काय नाही काय. हार्ट अटॅक. हा. मुळात हार्ट अटॅक साठी हार्ट कुठे असतं ते आधी समजून घ्या. सकाळपासून 3 वेगवेगळ्या ठिकाणी हात लावलाय आणि हार्ट अटॅक म्हणताय. कमाल यार, चकाचक भांग पाडलाय, चष्मा बिष्मा घातलाय, असं कोणाला हार्ट अटॅक येतो का? तू मला सांग, हार्ट अटॅक येणार माणसाला माहित असतं का की आपल्याला हार्ट अटॅक येणार आहे? केस विस्कडून ठेवत बुवा असं माहित असतं का त्याला? ते मला माहित नाही. मला एवढंच कळतं हे प्रकरण गंभीर आहे आणि हे जर अंगलट आलं ना तर मी याच्यातनं काढता पाय घेईन. मी आत्ताच सांगतो तुम्हाला. तू जर हे केलं नाहीस, मला मदत केली नाहीस, तर लक्षात ठेव आपली मैत्री खतम. यापुढे मला जग्गू बिगू हाका मारायचं नाही. कळलं? आजोबा असं काय करताय तुम्ही? अहो यश आहे तो, यश. त्याला जर कळलं नाही सगळं नाटक होतं तो तुम्हाला काही म्हणणार नाही. माझी शाळा घेईल. मग काय करायचं मी? आणि मुळात तुम्ही करताय ते नाटक पाहिलं, तो घरात थांबायला पाहिजे ना. त्याला फोन आला होता कुणाच तरी, अर्जंट निघालाय तो आता. नाही, त्याला थांबायला हवं. आधीच उशीर झालाय, याच्यापेक्षा जास्त उशीर करून चालणार नाही. मला कल्पना आहे, माझ्या लाडक्या नातवासमोर हे नाटक करताना मला बरं वाटत नाहीये. मी तुला सांगतो ना. मग पण माझी तब्येत हे एकच कारण आहे की ज्यासाठी तू लग्नाला तयार होईल. या घरातली माणसं किती खोटी आहेत त्याला दिसत नाही, मला दिसतंय. हे केस उगाच नाही पांढरे झाले. आयुष्यभराच्या अनुभवावरनं सांगतो, माझं जर काही बरं वाईट झालं ना, तू एकटा पडेल. तू काय, तुझं घर आहे, उद्या लग्न करशील, निघून जाशील, त्याचा हक्काचं कोण आहे? मला नाही वाटत माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्याशिवाय त्याला याचं गांभीर्य कळेल. मला माहिती आहे आपण वाईट वागतोय, चुकीचं वागतोय यार, पण ह्यात हेतू चांगला आहे ना. मग आपण कशाकरता करतोय? यशच्या भल्यासाठी करतो ना आपण. ठीक आहे. मग हे बघा, तुम्हाला वाटतं ना आपण करतो ते योग्य. हो, मग मी शक्य तितकी साथ देईन. साथ द्यावीच लागेल तुला. आणि जर यशच्या लग्ना अगोदर मी डोळे मिटले, आता तू साक्षीदारच, लक्षात ठेव. या घरातल्या लोकांना चादरीवर काय उशांवर सुद्धा हक्क सांगून जाणार नाही मी. मग बरे सगळे घरातले बाहेर आले तरी चालतील. अरे बापरे, पप्पा सगळ्यांना इस्टेटीमधून बेदखल करणार आहेत की काय? सिमी वहिनींना सांगायलाच हवं. आता कशाला त्रास करून घेताय तुम्ही? कशाला मरणाच्या गोष्टी? ठरले ना आपलं, आता करूया ते नाटक करूया. ठीक आहे.